राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव चर्चेत आहे। सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाते। मात्र नव्या प्रस्तावानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 7 किलो धान्य देण्याची तरतूद असेल। मात्र एकूण 35 किलोपेक्षा जास्त मिळणार नाही। राज्यात कुटुंबात सरासरी आकार कमी होत असल्यानं 2, 3 किंवा 4 सदस्यांच्या कुटुंबांना सध्याच्या 35 किलो ऐवजी 14, 21 किंवा 28 किलो धान्य मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना उर्वरित धान्य खुल्या बाजारातून खरेदी करावे लागू शकते। आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बातम्या, शासनाचे नवीन निर्णय, आजच्या ठळक बातम्या, अनुदानातील बदल, बाजारभाव, पीक विमा आणि शेतीसाठी महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पावसाला लागणार ब्रेक, 20 जुलैपर्यंत खंड पडणार, अफगाणिस्तानचे कोरडेवारी आणि एल निनोचा फटका, पेरण्या खोळंबणार, सलग पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला ब्रेक लागण्याची शक्यता असून 8 जुलैच्या दुपारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे। हा खंड 20 जुलैपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्रात 375 पैकी 232 तालुक्यांमध्ये 100% पाऊस, 143 तालुक्यांना मात्र अजून पावसाची प्रतीक्षा। पालघर जिल्ह्यामध्ये सरासरीच्या सर्वाधिक 173% पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी पावसाची नोंद नंदुरबार जिल्ह्यामध्ये केवळ 58 मिलीमीटर पाऊस पडलाय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित गावे वगळणार, वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेमध्ये घोषणा। टायगर कॉरिडॉरमधील जी गावे खरोखरच वाघाचा मार्ग नसेल तर ती गावे वगळण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। रमा योजनेत कोट्यावधींचा गैरव्यवहार, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा आरोप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। रमा या आवाज घरकुल योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बोगस कागदपत्रे, हाताने तयार करण्यात आलेल्या लाभार्थी याद्या, अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी, खोटी रेशन कार्ड, बनावट करपावत्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि माजी विधान परिषद उपपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला। नाशिक जिल्ह्यामध्ये धरणांमध्ये वाढ, गंगापूरला हातभार, गोदावरी, दारणा, गिरणाची पातळी वाढली, नंदूर मध्यमेश्वरमधून विसर्ग सुरू। नाशिकची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाच्या साठ्यामध्ये 4% तर जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पातळीमध्ये 5% वाढ झाली। पुणे ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 10 ते 15 जुलै दरम्यान बदल करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी महाडीबीटीमुळे संकटात, लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी, ट्रॅक्टर खरेदीनंतरही 810 अर्ज प्रलंबित। कृषी यांत्रिकीकरण योजना 2025-26 अंतर्गत तालुक्यामध्ये 3528 शेतकऱ्यांची निवड झाली होती। त्यापैकी 1398 शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली असून प्रत्यक्षात केवळ 404 लाभार्थ्यांना अनुदान खात्यामध्ये जमा झाले, तर 810 अर्ज अद्याप प्रलंबित असून 567 अर्ज प्रक्रिया दरम्यानमध्ये रद्द झालेले आहेत। लग्न करा, सरकार देणार 2.5 लाख रुपये, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना, विवाहानंतर वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक। या योजनेअंतर्गत दिव्यांग विवाह करणाऱ्या जोडप्यांना 2.5 लाख, तर दिव्यांग अव्यांग विवाह करणाऱ्या जोडप्यांना 1.5 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। अनुदानाची रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे जमा केली जाईल। मात्र त्यापैकी 50% रक्कम 5 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवणे बंधनकारक असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 29 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा, तूर पीक विम्यासाठी 50 कोटींचा दावा मंजूर। जिल्ह्यातील बाबुळगाव, कळंब, केळापूर, मारेगाव आणि उमरखेड या 5 तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी उत्पादन गट भरपाईमध्ये पात्र ठरले। उर्वरित 11 तालुक्यांमध्ये उत्पादन गट निकष पूर्ण न झाल्यामुळे विमा दावे मंजूर करण्यात आलेले नाहीत। आता 5 हेक्टरपर्यंत सिंचनाची हमी मिळणार, मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शासनाची मोहीम। ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये विशेष मोहीम असून पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय। गोरगरीब रुग्णांसाठी 15% बेड राखीव ठेवले नाही तर कठोर कारवाई होणार, जिल्हा पातळीवर विशेष तपासणी मोहीम। चॅरिटी रुग्णालयांना सरकारची तंबी। चॅरिटी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवणं बंधनकारक असताना अनेक रुग्णालयांकडून या नियमाचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं चित्र समोर आलंय। VBG रामजीवर राबण्यापेक्षा शेतमजुरी करणं फायद्याचं ठरणार, अवघ्या 5 रुपयांची दरवाढ, 25 दिवस जास्त काम मिळणार पण मजुरांचे पोट कसं भरणार। सरकारी कामाचा दर 317 रुपये आहे तर शेतातील मजुरीचा दर 400 रुपयांवर पोहोचलाय। यामुळे सरकारी कामावर मजूर जाणार किंवा नाही हा खरा प्रश्न निर्माण होणार आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला 334 हरकती, मुदत संपण्यापूर्वी 7/12वर नाव, विरोधाच्या संघर्षाला वाढती धार, करमकम भागामध्ये 188 हेक्टर क्षेत्र बाधित होणार। शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यात जमीन घेता येणार नाही, मंत्री बावनकुळेंची विधानसभेमध्ये माहिती। राज्यामध्ये शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये दिली।
नाशिकवरचे ढगफुटी उतरली. इगतपुरीमध्ये विक्रमी पावसाची नोंद. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नाशिक जिल्ह्यावर गुंगवणारं ढगफुटीचं संकट तुर्तास टळलं असून जमा झालेले ढग दोन भागांमध्ये विखुरलेत. यातील एक ढग समूह अहमदनगर जिल्ह्याकडील अकोल्याकडे तर दुसरा गुजरातकडील सुरतकडे सरकला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण भरलं. आरळा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सांडव्यातून 6559 क्युसेकने विसर्ग सुरू. शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. विनोद तावडे आणि जयंत पाटील गुप्त भेटीमध्ये सत्तेतील सहभागावर चर्चा. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांच्या आभाळाकडे डोळे. मुसळधारेची अपेक्षा. जिल्ह्यामध्ये 121 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यभरामध्ये अतिवृष्टी होत असताना मात्र सोलापूर जिल्हा अजून देखील पावसाच्या प्रतीक्षेत असून गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये केवळ 1.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरीमध्ये 200 मिलीमीटर पावसाची नोंद. नद्यांना पूर. यंदा एका दिवसामध्ये 240 मिलीमीटर विक्रम हुकला. बावली धरणामध्ये 63% जलसाठा. उजनी धरणाची वाटचाल प्लसकडे. धरण साखळीमध्ये एका दिवसात 2910 मिलीमीटर तर उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये 3 मिलीमीटर पावसाची नोंद. यंदा जुलैच्या सुरुवातीला धरण प्लसमध्ये जाणार असल्यामुळे ते यंदा 10% अतिरिक्त साठ्यासह भरण्याची आशा व्यक्त होत आहे. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना फायदा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक. 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये खरेदी मुदत संपली. नोंदणी करून देखील शेकडो शेतकऱ्यांचा ज्वारी आणि मका घरातच. बारदाण्याचा तुटवडा. गोदामांची अपुरी व्यवस्था आणि नियोजनामधील त्रुटीमुळे खरेदी प्रक्रिया रखडत असल्याचा आरोप होतोय. 1123 शेतकऱ्यांची मागील वर्षी देखील ज्वारी खरेदी न झाल्याची घटना घडली होती. यंदा देखील त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. व्यायामशाळेत शरीर कमवा. 18 लाखांचं अनुदान मिळवा. राज्य शासनाचे व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना. गाव पातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र संस्थांना 18 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये अल्प ओल्यावरच पेरण्या सुरू. दमदार पावसाची प्रतीक्षा. वेळ निघून जात असल्यामुळे शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने पेरणी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पाऊस न झाल्यास उगवण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते. फळबागांवर करपा डावणीचा धोका गडद. ढगाळ वातावरणामुळे धाकधूक वाढली. द्राक्ष आणि डाळिंबांना मोठ्या प्रमाणात फटका. उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षवेलींच्या कोवळ्या पानांना रोगांचा धोका अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना बागांवर विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबूया.